वहिनी मी पण येते थांबा. काय ना माझे पायगुण छान आहे ना. माझ्या पायगुणांनी हे टेंडर आपल्यालाच मिळेल है ना. आता प्रीतम परत आतमध्ये गेला फोन राहिला म्हणून. काय आता चाललंय ना. शांतू जरा. आदित्य गेला ना पुढे आणि तू जरा समजून घे ना. आपले दिवस आठव जरा. मी पण नाही का कधी पेन विसरायचो, कधी रुमाल विसरायचो, कधी किल्ली विसरायचो आणि त्या निमित्ताने मला भेटायला यायचा. हा बघितलं तुम्ही कधी आलात का असं भेटायला मला. ही पण आपलीच बोल आहे. त्याचं तेच चाललंय. सो सॉरी उशीर झाला. चला निघूया आता. चला चला. सासू मॉम मी परत आले. सासरे डॅड खूप मिस केलं मी तुम्हाला पण. अँड लुक एट यू एकदम फिट अँड फाईन दिसताय. आय एम शुअर सासू मॉम तुमच्या डाएटची वगैरे व्यवस्थित काळजी घेत असतील. एकदम हेल्थ कॉन्शियस आहेत त्या. आय लाईक दॅट. सासरे डॅड हो असं काय बघताय. हा तुम्हाला मला आशीर्वाद द्यावासा वाटतोय का. अशीच सदा सुखी राहा म्हणून. येणार तुमच्याकडे मी आशीर्वाद घ्यायला येणार थोड्या वेळात. मग सासू मग खूप आनंद झाला ना तुम्हाला मला असं बघून. दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर सगळा आनंद. म्हणजे इतका आनंद झालाय की तुम्हाला बोलता सुद्धा नाही येते. तुम्हाला माहितीये मी तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त मिस केलं. मला असं झालेलं की मी कधी एकदा त्या जेलमधून बाहेर पडते आणि माझ्या फॅमिली सोबत सॉरी किर्लोस्कर फॅमिली सोबत एक जोरदार पार्टी एन्जॉय करते. You all are so boring यार. काय असे पैसेच केलेत सगळ्यांनी. हा इतकं डोळ थोबड का पडलंय सगळ्यांचं. ओ एक मिनिट अति आनंदामुळे असं झालंय का. हा म्हणजे असं खूप आनंद झाला की माणसाला कळतच नाही ना काय रिॲक्ट करायचं. तसं काय होतंय का. नाही तसं असेल तर मग एकदम करेक्ट आहे. एवढा आनंद झालाच पाहिजे. आफ्टर ऑल दिशा इज बॅक.
प्लीज बेबी, तुला मी खूप म्हणजे खूप सगळ्यांपेक्षा जास्त मिस केलं माहितीये. Look at you. ही बावळट नीट काळजी नाही ना घेत तुझी. मूर्ख. पण डोंट वरी, आता मी आली आहे ना, आपण पुन्हा एकदा आधीसारख्या पार्टीज वगैरे करूया. मग यू विल बी रिफ्रेश्ड. ए निशा, तुझी काय फालतूगिरी करतेस ना ती बंद कर. हा, पुन्हा या घरात एंटर करायचा ना विचार सुद्धा करू नकोस. बी माय एंग्री बर्ड. गाण्यावर काय झालंय? हा, डफपाईट ती नाही ही एवढा मोठा मॅनरलेस पावलट. आणि बेबी, तू काय बोलतोयस? घरात पाऊल ठेवायचा विचार पण करू नकोस. मला कधीच एकटीला या घरात एंटर करायचंच नव्हतं. ते तर आपण दोघं लग्न करून एकत्र पाऊल टाकणार होतो ना त्या घरात. पण तुला आम्ही तुझी योग्य जागा दाखवली होती. My Sasu mom, I missed you. Sasu mom, तुम्ही मला पाठवलं त्या जागेत, पण मला नाही आवडली ती जागा. मग मी ना तिथून अशी चुटकी वाजवत बाहेर निघून आले. कशी? चेहरा आठवतोय ना? ही तीच दिशा आहे जिने बघता बघता तुला ऑलमोस्ट मूर्खात काढलं होतं. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत तुला माझा प्लॅन कळलाच नव्हता. तांब अहिल्या देवी किर्लोस्कर. मोहन, पोलिसांना फोन कर. मी चौकशी केली आहे बहिणी. बेल मिळाली आहे हिला. काही दिवसांसाठी जामिनावर बाहेर आली. मूर्ख मुली, तू जामिनावर बाहेर आली आहेस काही दिवस. फार धाडस करू नकोस, नाहीतर परत तिथेच जावं लागेल. झालं, संपलं, एवढंच. मज्जा आली, मला मज्जा आली. छोटासाच घेतला पण एक नंबर डायलॉग घेतला. याला म्हणतात अहिल्या देवी किर्लोस्कर. बाय द वे, तुम्ही पूर्ण व्यवस्था केली होती माझी त्या जेलमध्ये कायमची राहायची. त्याबद्दल सल्यूट. सल्यूट नाही, कमाल काम केलं तुम्ही खरंच, नो डाऊट इन दॅट. पण तुम्हाला सगळ्यांना तो लग्नाचा दिवस आठवतोय, जेव्हा तुम्ही अननेसेसरी मोठा सीन क्रिएट केला होता. सगळेच जण असे तुटून पडले होतात माझ्यावर, आठवतोय? तो 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 तू एक एक करून माझ्या कानाखाली वाजवले होते. मी माफी मागत होते, हात जोडून रिक्वेस्ट करत होते की प्लीज प्लीज असं नका करू. पण या ग्रेट अहिल्या देवी किर्लोस्करला माझी दया नाही आली. उलट मला जेलमध्ये पाठवून दिलं सगळ्यांना. माझा बिझनेस, माझी रेप्युटेशन, माझी प्रॉपर्टी सगळं 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 पाण्यात गेलं. मी ना जेलच्या त्या कोठडीत बसून रात्रंदिवस एकच विचार करत होते की असं काय केलं ज्याने माझा प्लॅन फसला ना. आत्ता जामिनावर बाहेर आल्यावर सुद्धा मी
मी लपून छपूनच वार करणार होते तुमच्यावर, पण मग मला बोर झालं. बिकॉज दॅट गोरिला वॉर इज नॉट माय स्टाईल. म्हणून ठरवलं अहिल्यादेवी किर्लोस्करला समोरासमोर जाऊन टशन द्यायची. सो हिअर आय एम. ईशा, तुझ्यासारख्या माणसांची स्वप्नच राहतात, ती खरी होत नाहीत अगं. काय करणार आता मी आयुष्यात बाप्पा, वाचव. तुमच्या बावळट लाडक्या मुलामुळे झालं सगळं. का वागलास यार असं माझ्याशी तू? किती प्रेम केलं होतं तुझ्यावर. हा, मला सांग मी कुठे कमी पडले? का असं केलंस तू माझ्यासोबत? लग्न ठरलं होतं आपलं, तरी पण मला धोका दिला. कामानिमित्त त्या गावाला जातोय सांगून ही असली गाडी येऊन आलास का सोबत? आणि ती नाही घाण तुझ्या डोक्यात भरली आहे. आणि हे प्रेम वगैरे शब्द आहे ना, तू बोलूच नको. तुझ्या तोंडून सोबतच नाहीत ते. लायकी नाहीये तुझी प्रेम हा शब्द बोलायची सुद्धा. तू एक कोठारडी, नीच आणि घाणेरडी मुलगी आहेस. कोण असं रोड बोलूस माझ्यासोबत प्लीज? हे बघ, मी इथे तुझ्यासाठी आली आहे ना. हा, तू एक काम कर, तू या नॉनसेन्स प्रियाला डिवोर्स देऊन टाक. मग आपण परत एकदा लग्न करूया आणि छान छान एकत्र राहूया. मला चालेल सेकंड हँड नवरा, मी करेन ऍडजस्ट. बेबी, काय असे लुक्स काय देतोस तुम्हाला? माझा कुत्तू आहेस की नाही तू? तुला आठवतंय लग्नाच्या आधी तू कसं शेपूट असलो हुलवत 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 माझ्या मागे मागे फिरायचास? मग आता ही गावाकडची चुरू चुरू बोलणारी प्रिया तुझ्या आयुष्यात आली आहे म्हणून तू लगेच गुरगुरायला लागलास माझ्यावर. तू माझा कुत्रा आहेस, तू माझ्या मागे शेपूट हलवत फिरत राहतो. मार दिशा. आतापर्यंत प्रीतम एकटे होते, तू त्यांना वाटेल तसं बोललीस, त्रास दिलास, टॉर्चर केलंस, पण आता नाही. आता प्रीतम एकटे नाहीये, त्यांच्या सोबत त्यांची बायको उभी, प्रिया प्रीतम किर्लोस्कर. तुला जर असं वाटत असेल ना की मी गावाकडून आले म्हणून मी गप्प बसेन, तुझे हे सगळे अत्याचार सहन करेन, तर असं नाहीये. तू मला अजून ओळखत नाहीस, त्यामुळे माझ्यापासूनच जरा सांभाळूनच राहा. बेबी बेबी, मी घाबरले, मी खूप घाबरले. भीती वाटते तिला सांगणं माझं. दिशा, आत्ताच आत्ता तू निघून जा, नाही तर मी काय करेन मला माहित नाही. मज्जा आली मला परत एकदा. वावा, सो पाणी 101 कार्टून वरलेत या पावलट किर्लोस्कर हाऊस मध्ये. ए चुप्पीट दिशा, चुपे. मला नाही वाटलं या बावळट प्रीतम सोबत लग्न करून किर्लोस्करांची सोन झालीस म्हणजे ही अहिल्या तुला दुसरी अहिल्या किर्लोस्कर बनवेल. नाही, स्वप्न बघ स्वप्न. ही अहिल्या तुला फक्त दुसरी दामिनी बनवू शकते. दामिनी. माझं नाव कशाला माहिती मध्ये? दामिनी आंटी. म्हणजे दामिनी आंटीला कशी विसरले मी? माय स्वीट दामिनी आंटी. दामिनी आंटी, बघा ना या सगळ्यांची तोबाडं कशी पडली आहेत. माझ्या येण्याने कोणी खुश पण नाहीये. सगळ्यांचे फेसेस कसे सॅड आहेत. हे सगळे किर्लोस्कर, पण मला माहितीये माझ्या येण्याने
तुम्हाला खूप आनंद झाला ना? हा, तुम्ही एकदम हॅपी आहे ना? आय नो. मी 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 का हॅपी असू? हा, मी पण किर्लोस्कर आहे, कळलं ना दिशा? ए रुक, आवडतेस काय डॅमी? तू कसली किर्लोस्कर? हा, कुठली किर्लोस्कर? अगं ही फॅमिली तरी तुला किर्लोस्कर मानते का? बावळट. हे बघ, या अख्ख्या घरात तूच एकटे तर माझे वेलविशर आहेस यार. तुझ्या सोबतीनेच तर मी या सगळ्यांची वाट लावत होते. माझी पार्टनर इन क्राईम आहेस तू. काय काय? ओ, सासू मॉमची भीती वाटते तुला? पण बघ, तू घाबरू नकोस, मी आली ना आता. तिली युती आठवते ना, आपण एकत्र असल्यावर सगळ्यांची वाट लावू शकतो. ही काय काय बोलते तुम्ही? बोला ना. ही माझ्यावर बोलते तुमचे आरोप करते. युती विती माझा काही संबंध नाहीये. सांगा नाही ना. दिशा, आमचा कोणाचाही तुझ्याशी काही संबंध नाही. ज्या वाटेने आलीस ना तशी निघून जा. अंकल, तुम्ही का बोलताय मध्ये? तुमच्या वहिनींकडून ऑर्डर मिळालेली का तुम्हाला बोलायची? नाही ना? आणि राहिला प्रश्न माझा, तर मी माझ्या वेळेने आलीये, माझ्या वेळेने परत जाईन. मला नाही सांगायचं काय करायचं ते. ए डॅमी, ऐक ना, ते कोणालाच माहित नाहीये, पण तुला म्हणून सांगते, बिकॉज यू आर क्लोज टू माय हार्ट. तर हे जे किर्लोस्करांचं शिप आहे ना, ते आता फुटणार आहे पूर्ण. मग असं शिप बुडताना बघ, ते त्यातली उंदरं अशी पटापट उड्या मारून बाहेर बाहेर जीव वाचवायला जातात, तशीच तू उडीवरून पटकन बाहेर ये. हे बघ ऐक, ही आपली पार्टनरशिप वाली डील आत्ता पुरतच लिमिटेड. नंतर जर नाही म्हणालीस तर मग डील संपेल आणि मग माझ्या घरातली तुला धुणं भांडी वगैरे करावी लागते. बघ, विचार कर. तू विचार कर, मी माझा अर्धवट राहिलेला सब्जेक्ट कंप्लीट करून येते. तुम्हाला माहिती आहे, तुमचं नाव दोघांचं एवढं प्रेम बघून मला आत्ता एका सेकंदासाठी असं वाटलं की याला सोडून द्यावं, फक्त तुझ्यासाठी. हे बाय द वे, या प्रीतमला पटवणं इतकं इझी नव्हतं, पण तो इझिली पटवलंस. कसं काय? काय वेगळी ट्रिक येते का तुला? हा, की जादू वगैरे येतो तुला? सांग ना, की तुझा हा पॅटर्नच आहे, म्हणजे लग्न ठरलेल्या मुलांना पटवायचं असा पॅटर्न आहे का तुझा? मला सांग ना, लग्नाच्या आधी अशी किती मुलं पटवलेली? दिशा, तोंड सांभाळून बोल. जरा बंद आहेस का ग? तुला 100 वेळा सांगितलं थोबाड बंद ठेव, जमत नाही. तुम्ही बाकीच आहे, तुम्ही काय एवढे गप्प गप्प आहेत? मला त्या दिवशी थोबाडात मारून बाहेर हकलताना तर सगळ्यांची थोबाड मस्त चालत होती. मग आता काय झालं? काय एवढे शांत बसले सगळे? हा, एक मिनिट. त्या दिवशी घरातल्यांपेक्षा जास्त तोंड तर ती या घरची मोलकरीण चालवत होती, पारू. एका ड्रायव्हरच्या लायकी नसलेल्या मुलीला ब्रँड अँबॅसेडर केलं या अहिल्यानी. या घरातली हिरोईन पारू. पारू, पारू.